पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील पोलीस शिपाई यांची 262 रिक्त पदे भरण्याकरिता भरती दिनांक 19 जूनपासून सुरू होत आहे। ही भरती प्रक्रिया संत ज्ञानेश्वर क्रीडा संकुल इंद्रायणीनगर या ठिकाणी पार पडणार आहे। यासाठी ऑनलाईन एकूण 15,042 अर्ज प्राप्त झाले आहे। विशेष म्हणजे या अर्जांमध्ये 2/3 समावेश आहे। भरती प्रक्रियेच्या संदर्भातील संपूर्ण माहिती आपल्याला दिली आहे पोलीस आयुक्त सुनील रामानंद, त्याचप्रमाणे अपर पोलीस आयुक्त तथा भरती प्रक्रियेचे प्रभारी वसंत परदेशी यांनी। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये उद्यापासून पोलीस भरती सुरू होत आहे। पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयामध्ये सुद्धा ही भरती सुरू होत आहे उद्यापासून। एकूण आपल्याकडे 262 इतकी रिक्त पद आहेत आणि या रिक्त पदांच्या अगेन्स्ट आपल्याकडे जवळपास 15,000 इतके ॲप्लिकेशन्स आलेले आहेत। आणि भरतीचे टप्पे असे आहेत की सुरुवातीला कॅन्डिडेट जे येतील त्यांची फिजिकल मेजरमेंट होईल, त्यांचे डॉक्युमेंट्स व्हेरीफाय केले जातील, त्यानंतर फिजिकल इव्हेंट्स ग्राउंडवरती होतील आणि मग शेवटी तिथे लेखी परीक्षा होईल। आपण प्रत्येक दिवशी 500 इतक्या उमेदवारांना बोलत आहे आणि त्या 500 उमेदवारांची आज 500, उद्या 500, परवा 500 असे आपण स्पेस आउट केलेले आहेत। जी आपली भरती होणार आहे ती संत ज्ञानेश्वर क्रीडा संकुल इंद्रायणी नगर हे जे महानगरपालिकेचं आहे तिथे होणार आहे। तिथे सगळ्या सोयी व्यवस्था आहेत। जर पाऊस आला तर सर्व उमेदवार आणि पोलीस भरतीतले अधिकारी कर्मचारी यांच्यासाठी सोय आहे, ते तिथे थांबू शकतात, कोणी भिजणार नाही। आणि जर कडक ऊन पडलं आणि यथाकदाचित कुणाला डिहायड्रेशन झालं तर त्याची सुद्धा आपण व्यवस्था केलेली आहे। आपले डॉक्टर्स आहेत तिथे आणि त्याचबरोबर जे लागणारं ग्लुकोज आणि बाकी गोष्टी सुद्धा आहेत, म्हणजे त्याची इमिजिएट ट्रीटमेंट करता येईल। बाहेरच्या बाजूला केळी व इतर गोष्टी खाण्याच्या सुद्धा सोयी करण्यात आलेली आहे। तर त्यामुळे जरी पाऊस अथवा कडक ऊन जरी पडलं तर त्याची काही गैरसोय होणार नाही। या वेळेला टेक्नॉलॉजीचा भरपूर वापर होत आहे भरतीमध्ये। मागील काही भरत्यांमध्ये इम्पर्सोनेशनचा चे प्रकार घडले आणि पोलीस केसेसही त्याच्यामध्ये दाखल करण्यात आले। आता आपण प्रत्येक कॅन्डिडेटचं बायोमेट्रिक घेत आहोत, तर बायोमेट्रिक्समुळे इम्पर्सोनेशनचा काही विषयच राहणार नाही। आपला जो तिथील ट्रॅक सुद्धा आहे जिथे आपण आउटडोर इव्हेंट्स घेतोय तो सिंथेटिक असल्यामुळे चिखल होण्याचाही काही तिथे विषय नाही आहे। सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांनी रिहर्सल सुद्धा तिथे घेतलेले आहेत। आमचे ॲडिशनल CP परदेशी साहेब या संपूर्ण भरती प्रक्रियेचे इन्चार्ज आहेत, त्यांनी सुद्धा सर्व रिहर्सल्स, साधन सामुग्री, लागणारी इक्विपमेंट, RFIDचा पण वापर होतोय, टेक्नॉलॉजीचा सुद्धा वापर होतोय। तर ती भरती उद्यापासून सुरू होईल आणि शेवटचा टप्पा म्हणजे लेखी परीक्षा आणि त्याच्यानंतर जे उमेदवार क्वालिफाय होतील त्यांची लिस्ट लागेल। पहाटे 4 वाजता प्रक्रियेला सुरुवात होईल। त्याचा ॲडव्हान्टेज असं होतं की ऊन नसतं, कारण जर स्काय एकदम जर आकाश क्लिअर असेल तर थोडी गरमीचे पण हे दिवस आहेत आणि त्याच्यामुळे 100 आपल्या 500 उमेदवार आपल्याला प्रोसेस करायचे, तर ते त्याप्रमाणे आपण त्यांना प्रोसेस करून घेऊ। तर पहाटे लवकर सुरू होत आहे भरती। या चाचणीमध्ये तृतीयपंथी उमेदवार सुद्धा आहेत का? आहेत 2 आहेत तृतीयपंथी उमेदवार, त्यांचे अर्ज प्राप्त झालेले आहेत। उद्या आपल्याकडं पूर्ण महाराष्ट्रभर भरती आहे, त्यात आपली ही भरती आहे। भोसरी या ठिकाणी संत ज्ञानेश्वर जे स्टेडियम आहे महापालिकेचं, त्या ठिकाणी ती आपली भरती होणार आहे। सकाळी 4 वाजता कॅन्डिडेटला यावं लागणार आहे। एकूण 262 पदं आपण भरणार आहोत त्यामध्ये आणि 15,000+ ॲप्लिकेशन त्यामध्ये आलेले आहे। त्यांची कॅन्डिडेट आल्यानंतर त्यांची कुठं गैरसोय होऊ नये म्हणून आपण वॉटरप्रूफ सगळे टेंट केलेले आहेत, जे लावलेले आहेत मंडप ते पूर्ण वॉटरप्रूफ आहेत, कुठेही त्यांची अडचण होणार याची काळजी घेण्यात आलेली आहे। जर कॅन्डिडेटला त्या दिवशी पाऊस आला आणि त्याची चाचणी घेऊ शकलो नाही आपण, तर त्यांचा दुसरी डेट त्यांना ॲडजस्ट करून देण्यात येईल। आणि आपलं ग्राउंड जे आहे तिथं ते सिंथेटिक आहे, तो इश्यू आपल्याला जनरली येणार नाही। आलाच तर आपण त्याची कुठेही गैरसोय होणार याची काळजी घेऊ। इव्हन कॅन्डिडेट तिथं आला आणि तो आपल्याला म्हणाला की सर मला दुसरीकडे आज आणि तिकडे जायचं आहे, तर त्यालाही तिथं अंडरटेकिंग घेऊन त्याला पुढची डेट त्याला दिली जाईल।
पूर्ण चाचणी कशा प्रकारे केली आपण ग्राउंडच्या जे RFID चे जे आपण वापर करणार आहोत ते कशा पद्धतीने करणार आहोत? RFID ला आपण घेतलं जे आहे ते हाईट चेस्टसाठी RFID आपण वापरतोय आणि 100 आणि 1600 मीटरसाठी RFID आपण वापरतोय. आज आम्ही रिहर्सल घेतलेली आहे आणि ते फिजिकली पण करून बघितलंय, ते करेक्ट येतं आहे. त्याची चेस्ट घेतलेली आहे आणि ग्राउंडची पूर्ण प्रिपरेशन झालेली आहे. सुरुवातीला त्याची हाईट चेस्ट झाली की मग त्याची कागदपत्र चेकिंग आणि जर पात्र झाला तर मग तो ग्राउंड इव्हेंट करण्यासाठी तो कॅन्डिडेट जाईल. यामध्ये तृतीय पंक्ती लेडीज म्हणजे हे तिन्ही जेंट्सला त्यांनी सगळेच येतील तारखेप्रमाणे, पण लेडीजला त्यांनी ठराविक दिवस दिलेला आहे. त्या दिवशी सगळ्या महिला येतील, त्यामुळे महिलाही त्या दिवशी घेण्यात येईल. मग थर्ड जेंडरचा जो इश्यू आहे ते 2च कॅन्डिडेट आपल्याकडे आहेत, ते आले की त्यांची चाचणी त्यांच्या ह्याच्याप्रमाणे घेण्यात येईल. महिलांसाठी कशा प्रकारची सोय केलेली आहे? तिथं आपण बाकीचे खाण्यासाठी स्टॉल्स वगैरे ते पण केलेलं आहे. काही वॉशरूम्स आवश्यक आहे कॅन्डिडेटसाठी, ते बी सोय केलेली आहे. इव्हन कुठं काही अडचण झाली तर मेडिकल टीमही आपली तिथं रेडी आहे.